नकाणे गावात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला असून प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बैल मालकांचा सन्मान देखील करण्यात आलाय। तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला बैल पोळा सण ग्रामीण भागात देखील उत्साहात साजरा करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरात शेतकऱ्यांनी अभिनव ट्रॅक्टर पोळा साजरा केलाय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या मूळ सावळा या गावी गावकऱ्यांसोबत पोळा सण साजरा केलाय। तर पोळ्यानिमित्त बैलांना सजवून तुपकरांनी त्यांचे पूजन देखील केले। सरकारविरुद्ध शांत महाराष्ट्राला आग लावण्याचा हा प्रकार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसात ही बैल पोळ्याचा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला। शेवटचा श्रावण सोमवार असल्यानं सायंकाळपासूनच मांसाहार खवय्यांची दुकानात गर्दी पाहायला मिळाली। राज्य सरकार महिलांसाठी हर घर दुर्गा अभियान राबवत आहे अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे। आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा स्वतःच्या घरात नेमकं काय चाललंय हे बावनकुळेंनी बघावं अशी संतप्त प्रतिक्रिया सचिन अहिरे यांनी दिली आहे। वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कोपरखैरणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे कायधू नदीला पूर आलाय। तर अर्धापूर तालुक्यातील शेलगाव खुर्द आणि शेलगाव बुद्रुक गावाला पुराचा वेढा बसल्याचं पाहायला मिळतंय। एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे उद्या आंदोलन असल्याचं सांगण्यात येतंय। लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जालना जिल्ह्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या गावातील बैलपोळा बळीराजाचा उत्सव साजरा केला। मनसेच्या लढ्याला यश आले असून औद्योगिक आस्थापनांना शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील दिल्याचे गजानन काळे यांनी सांगितले। कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाबाई मंदिराला भेट दिली आहे। तर यावेळी राष्ट्रपतींनी देवीला कुंकुमार्चन अभिषेक करून एकारती, पंचारती आणि कुपूर आरती केली। कोकणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या बालमूर्त्यांना ग्राहकांकडून जास्त मागणी असल्याची माहिती यावेळी मूर्तिकार आशुतोष कोतवडेकर यांनी दिली आहे। तर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बुलढाणामधील खाम गावात भव्य कावड यात्रा काढण्यात आली आहे। गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरले नाही तर केडीएमसी अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करू असा इशारा राजू पाटील यांनी दिलाय। भीमाशंकर दर्शनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यासोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मुख्य शिवलिंगावर लघुरुद्र महाअभिषेक केला आहे। नितेश राणे आणि प्रसाद लाड यांचं पोलीस संरक्षण काढून घ्यावं अशी आयुक्तांकडे मागणी केली असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितले।